Hello friends, you are watching Mathematics channel number collage. हा प्रश्न सर्कल आणि पॅराबोलावरचा आहे. P हा एक मूव्हिंग पॉइंट असून तो या सर्कलवर आहे ज्याचं जनरल इक्वेशन इथे दिलंय. आपल्याला शोधायचं आहे P चं मॅक्सिमम डिस्टन्स पॅराबोलाच्या व्हर्टेक्स पासून ज्याचं इक्वेशन इथे दिलंय. आपण या सिच्युएशनची एक कच्ची आकृती काढूया. हे सर्कल समजा P हा पॉइंट इथे कुठेतरी असेल आणि व्हर्टेक्स समजा इथं कुठेतरी असेल, तर P आणि व्हर्टेक्स पासूनचं मॅक्सिमम अंतर शोधायचं असेल तर P सर्कलचा सेंटर C आणि हा व्हर्टेक्स V हे कोलिनियर असायला हवेत, अन्यथा आपल्याला ते मॅक्सिमम डिस्टन्स म्हणता येणार नाही. या सर्कलच्या इक्वेशन वरून हे -6 म्हणजे 2G असेल आणि हे -8 म्हणजे 2F असेल. यावरून आपल्याला G मिळेल -3 आणि F -4. तसेच हे 21 म्हणजेच C आहे, तेव्हा C इक्वल्स 21. आता डिस्टन्स PC म्हणजेच रेडियस ऑफ सर्कल आहे R, तेव्हा आपण PC म्हणजेच R शोधूया. त्याचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट G² प्लस F² मायनस C. G² म्हणजेच -3 स्क्वेअर 9 प्लस F² म्हणजेच -4 स्क्वेअर 16 मायनस C म्हणजेच 21 स्क्वेअर रूट ऑफ 4. त्यामुळं आपल्याला PC मिळेल 2. इथे लिहूया 2. या सर्कलचा सेंटर जो C आहे त्याचे कोऑर्डिनेट्स असतील -G -F म्हणजेच 3 आणि 4. इथे लिहूया 3,4. हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे, ते आपण असं लिहूया x² प्लस 6x इक्वल्स -y -13. आता या डाव्या बाजूला परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी आपण 9 ऍड करूया. x² प्लस 6x प्लस 9, उजव्या बाजूला -y -13 प्लस 9, हे होईल x प्लस 3 होल स्क्वेअर इक्वल्स हे होईल -y -4 म्हणजेच -y प्लस 4. आता व्हर्टेक्स शोधण्यासाठी हा x प्लस 3 0 ठेवूया म्हणजे x मिळेल -3 आणि y प्लस 4 0 ठेवूया म्हणजे y मिळेल -4. तेव्हा ह्या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स होतील -3 -4. आता डिस्टन्स फॉर्म्युलाने आपण CV काढूया. स्क्वेअर रूट 3 -3 6 चा स्क्वेअर 36 प्लस 4 -4 8 8 चा स्क्वेअर 64 स्क्वेअर रूट 100. CV मिळेल 10. आता आपल्याला PV काढायचं आहे, जे असेल PC म्हणजेच 2 प्लस CV म्हणजेच 10 12. तेव्हा आपला करेक्ट आन्सर ऑप्शन असेल हा C 12 इथं. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.